नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हर्षवर्धनचे मित्र मुक्ताची छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर मुक्ता म्हणते, 1 मिनिट, मी सावनीला भेटायला आली आहे, प्लीज तुम्ही बाजूला व्हा, मला सावनीला भेटायचं आहे. तर त्यातील एक हर्षवर्धनचा मित्र मुक्ताला म्हणतो, सावनी, तिचा काय संबंध? आणि ही पार्टी सावनीची नाहीच आहे, ही पार्टी हर्षवर्धन अधिकारी यांची आहे, म्हणजेच आमच्या मित्राची आहे. हे ऐकल्यानंतर मुक्ता तर घाबरून जाते आणि मुक्ताला धक्का बसलेला असतो. मुक्ता ही स्वतःला वाचवण्यासाठी तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी तिथे एक डान्सर मुलगीही आलेली असते आणि तिचीही ती मुलं छेड काढू लागतात. ती म्हणत असते की प्लीज मला स्पर्श करायचा नाही, मी फक्त इथे डान्स करण्यासाठी आली आहे, प्लीज माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका, लांब राहा. तर हे सगळं काही मुक्ता पाहते आणि त्या मुलीची अवस्था पाहून मुक्ताही तिला मदत करण्यासाठी पुढे येते आणि म्हणू लागते, प्लीज त्या मुलीपासून लांब राहायचं. तुम्ही तिला पार्टीत बोलावलं याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तिच्या मनाविरुद्ध तिला नको असलेला चाळे कराल. तर त्यानंतर ते म्हणू लागतात, परंतु मॅडम, यांना आम्ही पार्टीत बोलावलं आहे. तर मुक्ता म्हणते, हो, परंतु तुम्ही परफॉर्म करायला बोलावलं आहे, तुमची गरज भागवण्यासाठी नाही. तर मुक्ता म्हणते, तुम्ही जर तिला हात लावलात ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तर तो म्हणू लागतो, मॅडम, तुम्ही आमच्यामध्ये का पडत आहात आणि तुम्ही यामध्ये पडणाऱ्या कोण आहात? तर मुक्ता म्हणते, हो का, परंतु मला गरज वाटत नाही, तरीसुद्धा तुला सांगायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, मी ही गोष्ट पोलिसांना सांगू शकते आणि पोलिसांना इथे बोलवू शकते, एवढी सुजाण नागरिक तर मी आहेच. मग तेव्हा मात्र तो हेमंत खूप घाबरून गेलेला असतो. तो त्या डान्सरची माफी मागत म्हणू लागतो, मॅडम, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, तुम्ही इथून जाऊ शकता. तर त्यानंतर ती मुलगी मुक्ताला म्हणते, मॅडम, थँक्यू, तुम्ही मला वाचवलंत. मुक्ताने त्या मुलीला वाचवलेलं असतं. ती मुलगी मुक्ताचे आभार मानते आणि तिथून निघून जात असते. तर ते मात्र तिला जायला देतात, परंतु तिच्याजवळ रागाने पाहत असतात. ती मुलगी पुन्हा एकदा मुक्ताचे आभार मानते. तर मुक्ता म्हणते, तू इथून निघून जा अगोदर. तर मुक्ताला ती म्हणू लागते, परंतु मॅडम तुम्ही. तर मुक्ता म्हणते, मी पण निघेनच, परंतु तू अगोदर निघून जा. तर ती मुलगी तिथून निघून जाते. तर त्यानंतर मुक्ताही निघण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तो हेमंत मुक्ताला थांबवत म्हणू लागतो, थांबा ना मॅडम. मुक्ता म्हणते, माझी वाट सोड. तर ते म्हणू लागतात, मी वाट सोडत नसतो, वाट लावत असतो, आणि तसंही माझं नाव हेमंत आहे आणि या गरीब जनतेवर थोडी तरी दया दाखवा ना. त्या मुलीला तर तुम्ही जाऊ दिलं, परंतु तुम्ही गेलात तर आमचं मनोरंजन कोण करणार? मुक्ता म्हणते, म्हणजे मी तुमचं काही मनोरंजन करणार असं तुम्हाला वाटतंय का? तर ते म्हणतात, हो, ती मुलगी आमचं मनोरंजन करणार होती, परंतु तुम्ही त्या मुलीला जायला दिलं, मग आता तुम्ही तर इथे आहातच ना. तर मुक्ता म्हणते, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तर ते म्हणतात की हो, आमचं डोकं तर ठिकाणावर आहे, आणि ते जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतात. मुक्ता म्हणते, लांब राहायचं, अगोदरच सांगून ठेवते की माझ्यापासून लांब राहायचं. परंतु त्यातील कोणीही मुक्ताचं ऐकून घ्यायला तयारच नसतात. मुक्ता एवढी त्यांना ओरडत असते, परंतु निर्लज्जासारखे सर्वजण मुक्ताची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतात. मुक्ताही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तर त्यातील काही मुलं मुक्ताच्या जवळ येतात आणि मुक्ताला स्पर्श करू लागतात. तर त्यातील एक मुक्ताचा पदर पकडतो आणि तो हेमंत म्हणू लागतो, खरंच किती छान वाटते तुम्हाला इथे बघून, असं म्हणत मुक्ताशी जवळीक साधत असतो. तर मुक्ताही त्याच्या हातातून पदर हिसकावून घेते आणि मागे मागे सरकत असते, परंतु ते मुक्ताच्या समोर येत असतात आणि मुक्ता जवळ येऊ लागतात. मुक्ता म्हणते, प्लीज लांब राहायचं. तर त्यानंतर तो हेमंत मुक्ताशी जवळीक साधण्यासाठी मुक्ताजवळ येतो. तर मुक्ता ही रागानेच त्याच्या कानाखाली मारते. तर त्यानंतर निर्लज्ज हेमंत पुन्हा एकदा मुक्ताला म्हणतो, मॅडम, तुम्ही मला मारलत म्हणजे तर तुमचा स्पर्शच झाला आहे मला, मग आता हाच स्पर्श अजून दुसऱ्याही गालाला होऊ देत ना, असं म्हणत मुक्ताच्या समोर दुसरा गाल करतो. मुक्ता म्हणते, म्हणजे तुला एवढं मारून लाजही वाटत नाही आहे का? परंतु निर्लज्जासारखा तो मुक्ताच्या समोरच उभा असतो आणि म्हणतो, मॅडम, तुम्ही कितीही काही केलं तरी आम्हाला काहीच वाटणार नाही, कारण तुम्हीच तर आमचं मनोरंजन आहात, असं म्हणत मुक्ताशी जवळीक साधत असतात. तो पुन्हा एकदा मुक्ताच्या जवळ जाऊ लागतो. तर मुक्ता ही रागानेच त्याच्यावर खुर्ची फेकून मारते. तर तेवढ्यातच तिथे सत्यम येतो. सत्यमला समोर पाहून मुक्ताला धक्काच बसतो. तर सत्यम मुक्ताला म्हणतो, पार्टीत आलाच आहात मॅडम, तर आमचा पाहुणचार घ्या. तर मुक्ता विचारते, तू? तर सत्यम म्हणतो की हो, डॉक्टर मुक्ता कोळी, तुम्ही आमच्या पार्टीमध्ये आलाच आहात, तर तुमचं खरंच खूप मनापासून वेलकम आहे. तर त्यानंतर तो ओळख करून देत म्हणू लागतो, या कोण आहेत माहीत आहे का? सुप्रसिद्ध डॉक्टर मुक्ता सागर कोळी, म्हणजेच फेमस बिझनेसमॅन सागर कोळी यांच्या मिसेस. तर त्यानंतर सत्यम म्हणतो की तुम्ही पार्टीत आमच्यासमोर उभ्या आहात, असं म्हणत सत्यम मुक्ताचा व्हिडिओ काढत असतो. तर मुक्ताही सत्यमवर ओरडते. तर सत्यम म्हणतो, ओरडू नकोस, या अगोदर काय झाले माहिती आहे ना, तुझं लायसन तुला गमवावं लागलं. मुक्ता म्हणते, ते कसं विसरेन मी, कारण तू माणसासारखा माणूस नाहीच आहेस, तर तू हैवान आहेस. ते मला आठवतं, कारण एका बेईमान माणसाने माझ्यासाठी
तुझ्यासारख्या इमानदारीला त्याने चॅलेंज दिलं होतं, परंतु मला वाटलं होतं तीच तुझी लायकी असेल, परंतु आता कळतं आहे की त्यापेक्षा खालच्या लायकीचा तू माणूस आहेस आणि तुझ्यासारख्या माणसाला समोर बघितल्यानंतर कोणालाही राग येऊ शकतो. तर मुक्ता म्हणते, बऱ्या बोलाने मला इथून जाऊ दे, नाहीतर. तो निर्लज्ज सत्यम मुक्ताला म्हणतो, थांब गं, अगं शिवाय तू स्वतःच इथे आली आहेस. तर त्यानंतर हेमंत म्हणतो, डान्स करणाऱ्या मुलीला तर तुम्ही घालवलं आहे, आता तुम्हीच एन्जॉय करा आणि आम्हालाही एन्जॉय करू द्या. अहो डान्स करणाऱ्या आजपर्यंत इथे खूप आल्यात, सर्वांना आम्ही पाहिलं आहे, परंतु तुमच्यासारखी पहिल्यांदाच आली आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला जाऊ कसं देणार. अहो तसाच थोडाही आम्हालाही चेंज मिळेल असं म्हणत तो मुक्ताशी जवळीक साधत असतो, परंतु मुक्ता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी तो हेमंत मुक्ताचा पदर पकडतो आणि म्हणू लागतो, मॅडम आता तुम्हाला आम्ही असं कसं जाऊ देणार. अहो थांबा ना. मुक्ता म्हणते, 1 मिनिट प्लीज, मला इथून जाऊ द्या. मुक्ता मात्र खूप घाबरलेली असते, परंतु तो हेमंत मुक्ताचा काही पदर सोडायला तयार नसतो. तर तो म्हणू लागतो, नाही आता तर आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तर मुक्ता खूप घाबरून गेलेली असते, ती मनातच म्हणू लागते, सागर प्लीज लवकर या आणि मला यातून वाचवा. आणि हेमंत मात्र मुक्ताशी जवळीक साधत असतो. मुक्ता डोळे बंद करते आणि म्हणू लागते, प्लीज माझ्यापासून दूर व्हा. तर दुसरीकडे मुक्ताला पोचवून सागर खरीच आलेला असतो. तेवढ्यातच सागरला मिहिकाचा फोन येतो आणि सागरला मिहिका म्हणू लागते, अहो जिजू अजूनपर्यंत ताई आलीच नाही आहे. तर सागर म्हणतो, का मुक्ता तर कधीच आली आहे. तर मिहिका म्हणते, नाही अजून तरी मला भेटली नाही आहे आणि सावनीसुद्धा विचारत होती. तर सागर म्हणतो, अर्धा तास झाला आहे, मी तिला तिथे पोचवून आलो आहे. तर मिहिका म्हणते, अर्धा तास, परंतु आत्तापर्यंत मला ताई सापडायला हवी होती, परंतु तिथं कुठेच दिसत नाही आहे. सावनीसुद्धा विचारते, तिलाही कुठे भेटली नाही आहे. तर सागर म्हणतो, अशी कशी भेटत नाही आहे. तर मिहिका म्हणते, म्हणजे ताई गेली असेल कुठे. मिहिकाही मुक्ताला शोधू लागते. तर दुसरीकडे सागर विचार करू लागतो, असं कसं होऊ शकतं, मी तर त्यांना स्वतः तिथून सोडवून आलो आहे, मग आता मुक्ता कुठे गेले असतील. सागरा विचार करू लागतो. तर दुसरीकडे मुक्ताही त्यांना रिक्वेस्ट करत म्हणू लागते की मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज मला इथून जाऊ द्या. तर त्या म्हणू लागतात, मॅडम अहो एवढ्यात तुम्ही कुठे जाणार आहात. अहो आमचं मनोरंजन करण्यासाठीच तर तुम्ही आला आहात ना, मग आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मुक्ताही त्यांच्याशी मुद्दामहून बोलण्याचं नाटक करत असते आणि इकडे सागरलाही फोन करत असते. सागरला फोन करत म्हणू लागते, प्लीज तुम्ही सागर फोन उचला. मुक्ताही नकळतपणे त्यांच्या सागरला फोन करते. तर इकडे सागर म्हणू लागतो, बघा यांचा फोन आला, ह्या आता कुठे फिरतायत काय माहीत. असं म्हणत सागर फोन उचलतो आणि म्हणू लागतो, मुक्ता तुम्ही कुठे आहात. मात्र मुक्ता काहीच बोलत नाही. तर तेथे असलेले हर्षवर्धनचे मित्र म्हणू लागतात, अहो मॅडम तुम्ही इथे आलाच आहात तर आमचा पाहुणचार घ्या, आमच्यासोबत एन्जॉय करा आणि तुम्हाला जर उशीर होत असेल तर आम्ही येऊ ना तुम्हाला घरी सोडण्यासाठी. तसंही तुम्हाला इथून कुठे जायची गरजच नाही आहे. आणि हे सगळं काही बोलणं सागरने ऐकलेलं असतं. ते ऐकून सागरला धक्काच बसतो. तेवढ्यातच एक मुलगा समोर येतो आणि हेमंत मोबाईल तो फेकून देतो, परंतु मोबाईल चालू असल्यामुळे सागरला सगळं ऐकू जात असतं. मुक्ता म्हणते, मी तुमची पोलीस कंप्लेंट करेन, प्लीज मला इथून जाऊ द्या. मुक्ता ही मोठमोठ्याने बोलत असते कारण सागरला ऐकू जावं यासाठी. तर सत्यम म्हणतो, अगं तू इथे आलीच आहेस आणि हो तुला पोलीस कंप्लेंट करायची आहे का, परंतु इथून गेल्यानंतर तू त्या मूडमध्ये असणार आहेस का, त्या अवस्थेमध्ये तरी असणार आहेस का. आणि तसंही बाहेर CCTV फुटेज आहेत, त्यामुळे सर्वांना समजणार आहे की तू इथे स्वखुशीने आली आहेस, त्यामुळे सर्वांनाच दिसेल की आम्ही कोणीही तुझ्यावर दबाव टाकला नाही आणि हे दिसून आल्यानंतर तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार. तर मुक्ता म्हणते, मी इथून चुकून आली आहे कारण मला वाटलं ही सावनीची पार्टी आहे. मुक्ता मोठ्यानेच म्हणते की मला इथून जाऊ द्या. तर ते म्हणू लागतात, नाही मॅडम तुम्ही आलाच आहात चुकून तर एन्जॉय तरी करा. तर मुक्ता मोठ्यानेच म्हणते, ही हर्षवर्धन अधिकारी यांची पार्टी आहे ना. तर हे सगळं काही सागरला ऐकायला जावं यासाठी मुक्ता मोठमोठ्याने बोलत असते. तर सागरने हर्षवर्धनचं नाव ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो आणि सागरला खूप राग आलेला असतो. तर मुक्ता म्हणते, हर्षवर्धन अधिकारी यांना मला भेटायचं आहे, प्लीज मला भेटू द्या, मला त्यांना विचारायचं आहे ते असं कसं करू शकतात. आणि तुम्ही सावनीचा विचार करा ना, सावनीचं आणि आमचं नातं जुळणार आहे, मग सावनीच्या घरातील एका व्यक्तीला तुम्ही असं करू शकता का. तर हर्षवर्धन मात्र काहीच बोलत नाही, तो मागेच उभा असतो. मुक्ता म्हणते, प्लीज मला इथून जाऊ द्या, परंतु ते मुक्ताला जाऊ देत नसतात. तर हे सगळं काही सागरने ऐकलेलं असतं. सागर म्हणतो, मुक्ता मी आलोच असं म्हणत सागरा धावतच मुक्ताला वाचवण्यासाठी जात असतो. तर इकडे सर्वजण म्हणू लागतात, मॅडम तुम्ही तर आम्हाला खूप आवडला आहात. तर त्यानंतर सत्यम म्हणतो, तुम्हाला तर आवडतंच बॉक्सिंग करायला, दमदाटी करायला, आणि तसंही प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की पुरुषांनी आपल्याकडे पाहावं, परंतु बोलायला
बोलायची लाज वाटत असते. आज मात्र आम्ही तुमची ती इच्छा पूर्ण करणार आहोत. सत्यम मुक्ताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो आणि मुक्ताला म्हणू लागतो, मॅडम जे काही इथे घडणार आहे ते कोणालाही कळणार नाही. असं म्हणत सत्यम मुक्ताचा हात पकडतो. तर मुक्ताला खूप राग आलेला असतो. मुक्ता सत्यमचा हात बाजूला करते आणि सत्यमच्या कानाखाली मारते. त्यानंतर निर्लज्ज सत्यम मुक्ताला म्हणू लागतो, झालं आता तरी खुश आहेस ना, मग आता आपण डान्स करूया. असं म्हणत तो म्युझिक लावायला सांगतो आणि मुक्ताच्या समोर सर्वजण डान्स करत असतात आणि मुक्ताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यानंतर सत्यम मुक्ताला ड्रिंक पाजण्याचा प्रयत्न करतो आणि मुक्ताच्या जवळ येत असतो. मुक्ता मनाशीच म्हणू लागते, सागर लवकर ये, मला खरंच तुमची गरज आहे, तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तेवढ्यातच सत्यम मुक्ताला ड्रिंक पाजणारच तर सागर तिथे आलेला असतो. सत्यमची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, या पार्टीला मॅडम तर आल्याच आहेत, परंतु त्यांचा नवराही आला आहे रिटर्न गिफ्ट द्यायला. असं म्हणत तो सत्यमच्या कानाखाली मारतो. सत्यम मात्र घाबरून गेलेला असतो. सागरला तिथे आलेलं पाहून मुक्ताच्या जीवात जीव येतो. तर त्यानंतर हेमंत सागरला मारण्यासाठी पुढे जातो. तर सागर हेमंतलाही खूप मारतो आणि म्हणू लागतो, माझ्या मुक्ताला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर याद राखा. असं म्हणत तो हेमंतला खूप मारतो. तर ते मुक्ता पाहत असते. तर त्यानंतर मुक्ताही सागरकडे अभिमानाने पाहते, परंतु मुक्ताही खूप घाबरून गेलेली असते. सागरला पाहता क्षणी मुक्ताही धावतच सागरकडे येते आणि सागरला बिलगते. सागर मुक्ताला घट्ट मिठीत घेतो आणि त्यानंतर तो मुक्ताला सावरत असतो. मुक्ता मात्र खूप घाबरून गेलेली असते. तर पुन्हा एकदा सर्वजण मुक्ताशी जवळीक साधण्यासाठी पुढे येत असतात. तर सागर सर्वांना म्हणतो, 1 मिनिट, सगळ्यांनी लांब राहायचं. पुढे येण्याचा जर प्रयत्न जरी केलात ना तर याद राखा. तर सर्वजण घाबरून लांबच राहतात. तर सागर मुक्ताला सावरत असतो. त्याने मुक्ताला अगदी घट्ट मिठीत घेतलेलं असतं. परंतु या प्रसंगामुळे मुक्ता खूप घाबरून गेलेली असते. तिला या सगळ्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. मुक्ता खूप रडत असते. तर सागर तिला सावरत म्हणू लागतो की मुक्ता तू रडू नकोस, मी आलो आहे ना, आणि मी असताना तू सेफ आहेस, तुला कोणीही हात लावणार नाही, तू घाबरू नकोस. तर हे सगळं पाहून हर्षवर्धनला हसायला येत असतं. तर त्यानंतर सागर मुक्ताला त्या पार्टीतून बाहेर घेऊन जात असतो. तर त्याच वेळी समोर हर्षवर्धन उभा असतो. हर्षवर्धनला पाहून सागरला खूप राग येतो. सागर हर्षवर्धनला म्हणतो, हर्षवर्धन अधिकारी, तू इतक्या खालच्या थराला जाशील असं कधी वाटलंही नव्हतं. तर हर्षवर्धन सागरला म्हणतो, मी तिला बोलावलंही नव्हतं, ती स्वतःच इथे आली आहे आणि कदाचित माझ्या मित्रांचा गैरसमज झाला, त्याबद्दल मी तुझी आणि तिचीही माफी मागत आहे. असं मुद्दामून माफी मागण्याचं नाटक करत असतो. सागर मात्र रागानेच त्याला हाताने इशारा करतो आणि गप्प राहायला सांगतो. सागरला खूप राग आलेला असतो आणि हर्षवर्धन मात्र त्या दोघांवरही हसत असतो. सागर मुक्ताला घरी घेऊन येतो. तर मुक्ता मात्र खूप घाबरून गेलेली असते. ती खूप रडत असते. मुक्ताला घडलेला सगळा प्रसंग आठवत असतो आणि ती खूप थरथरत असते आणि तिच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नसतात. त्याची ती झालेली अवस्था पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं. तर त्यानंतर सागर मुक्ताला पाणी देण्यासाठी मुक्ताच्या बाजूला बसतो आणि मुक्ताला हात लावतो, परंतु मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ताही दचकते आणि म्हणू लागते, कोण आहे? सागर म्हणतो, घाबरू नका, मी आहे. आणि तुम्ही का रडताय सांगा ना, मी आहे ना इथे. आणि मुक्ता, आपण आपल्या घरात आहोत, आपल्या बेडरूममध्ये आहोत, तुम्ही अगोदर पाणी पिऊन घ्या. मुक्ताही खूप फास्ट पाणी पित असते. तर सागर म्हणतो, सावकाश पाणी प्या आणि काही होणार नाही तुम्हाला. तर मुक्ता म्हणते, तुमच्यामुळे सागर, तुमच्यामुळे मी वाचले आहे. सागर, तुम्ही जर तिथे आलाच नसता तर माझं काय झालं असतं. असं म्हणत मुक्ता खूप रडत असते. सागर म्हणतो, असा विचारही करायचा नाही आणि असं बोलायचंही नाही, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही आणि आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, प्लीज तुम्ही ते सगळं विसरून जा. तर मुक्ताच्या डोळ्यासमोर मात्र ते सगळं दृश्य येत असतं. तर सागर मुक्ताचा हात घट्ट पकडतो आणि म्हणू लागतो, ते सगळे प्रसंग विसरून जा. मुक्ता म्हणते, नाही सागर, अजूनही मला ते सगळं काही डोळ्यासमोर दिसत आहेत. ती घाणेरडी माणसं, त्या लोकांचा स्पर्श मला आठवत आहे, किती विचित्र माणसं होती ती. सागर, मी नाही विसरू शकत. सागर म्हणतो, मुक्ता, या सगळ्यातून बाहेर पडा, तुम्ही काळजी करू नका आणि घाबरू नका, मी तुमच्यासोबत कायम आहे ना. तर मुक्ता म्हणते, सागर, परंतु तुम्ही जर आलाच नसता, तुम्ही जर तिथे वेळेवर पोहोचलात नसता तर माझं काय झालं असतं. सागर म्हणतो, तुम्ही प्लीज तो विचार नका करू. मुक्ता खूप रडत असते आणि तो विचित्र प्रसंग मुक्ताच्या डोळ्यासमोर येत असतो. सागर मुक्ताला सावरत असतो. तर त्यानंतर सागर मुक्ताला विचारतो, परंतु मला एक सांगा, तुम्हाला हा ॲड्रेस कोणी पाठवला होता? मुक्ता म्हणते, हा ॲड्रेस मला सावनीच्या फोनवरून आला होता, सावनीचाच मला मेसेज आला होता आणि तिनेच हा ॲड्रेस पाठवला आणि त्याच ॲड्रेसवर मी निघून गेले होते. परंतु मी किती मूर्ख आहे ना, हे सगळं काही मिहिका हँडल करत होती. मग मी मिहिकालाच विचारायला हवं होतं, तिलाच कॉल करायला हवा होता. सागर म्हणतो, आता तुम्ही विचार करू नका, शांत राहा आणि झोपा. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, माझा हात धरायचा आहे तुम्ही. तर सागर म्हणतो, हो, मी तुझ्यासोबतच आहे. असं म्हणत सागर मुक्ताचा हात पकडतो आणि मुक्ताला शांत झोपी घालत असतो.
असतो. सागरच्या डोळ्यासमोर सगळा प्रसंग येतो आणि सागर म्हणू लागतो, नाही आता तर मी शांत राहू शकतच नाही. मुक्ताची ही अवस्था पाहून मी त्यांना सोडणार नाही. आत्तापर्यंत सावनीचं खूप काही मी ऐकून घेतलं, परंतु आता तर सावनीने लिमिट क्रॉस केला आहे. मुक्तावरचा राग काढण्यासाठी ती असं काहीतरी करेल असं मला वाटलंही नव्हतं, परंतु आता बस, मी तिला सोडणार नाही. असं म्हणत सागरा मुक्ता झोपी गेल्यानंतर तिला जाब विचारण्यासाठी बाहेर पडतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागरा सावनीला जाब विचारत म्हणतो की तू मुक्ताला हर्षवर्धनच्या पार्टीचा ॲड्रेस का पाठवलास? तर सावनी सागरला म्हणू लागते, सागर मी असं का करेन सांग ना. तर सागर म्हणतो, मोबाईल तुझा, मग तुझ्या मोबाईलचा पासवर्ड तुझ्या व्यतिरिक्त अजून कोणाला माहीत आहे का? तर सावनी म्हणते, सागर माझ्या मोबाईलचा पासवर्ड मला आणि फार फार तर आदित्यला. असं म्हणत सावनी शांतच होते. तिच्या लक्षात येतं की कदाचित हे सगळं काही आदित्यने केलं असावं. तर सागरा आदित्यला जाब विचारत म्हणतो, आदित्य मला सांग, तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं? तर आदित्य हर्षवर्धनचं नाव न घेताच सागरला म्हणू लागतो, मला त्या क्षणी जे वाटलं ते मी केलं. तर त्यानंतर आदित्य म्हणतो, मामा पाहिलंयस ना, तुझ्यामुळे किंवा माझ्यामुळे यांना काही फरक पडत नाही. यांना फक्त त्यांची दुसरी बायको हवी असते आणि त्यांचं फक्त मुक्तावर प्रेम आहे. तर त्यानंतर सागर मात्र शांतच होतो. आदित्य हा सागरला म्हणू लागतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर परत तुमच्या बायकोने माझ्या मम्माला रडवलं तर मी गप्प बसणार नाही. हे ऐकल्यानंतर सागरला आदित्यचा खूप राग येतो आणि सागरा आदित्यला मारण्यासाठी हात उचलतो, परंतु त्याच वेळी तिथे मुक्ता आलेली असते आणि सागरचा हात पकडते. मात्र हे पाहून सावनीला तर धक्काच बसतो. मुक्ता ही आदित्यला वाचवलेलं असतं. तर सागरा मुक्ताकडे पाहू लागतो. एवढं सगळं होऊन सुद्धा मुक्ता ही आदित्यच्या बाजूने एवढी ठामपणे उभी आहे. हे पाहून सागरला धक्काच बसतो. आता सागर आदित्यला काय शिक्षा देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.